नमस्कार मित्रांनो, मी अथर्व गायकवाड. अथर्व युट्यूब ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेल बघितलंच असेल तर तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय. तरी मी एकदा सांगतो, आजचा विषय आहे की श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड. चला तर आजच्या प्रवासाला सुरू करू. मच्छिंद्रनाथ हे गड बीड जिल्ह्यातील जागृत देवस्थान आहे. आपण आता मणिमार्गी मच्छिंद्रनाथ गडावर जात आहोत. तिथं वरती आपल्याला मंदिर दिसत आहे. हा घाट अतिशय नागमोडी वळणाचा असून सगळ्यांनी सुखकर प्रवास करावा. हे तीर्थक्षेत्र अतिशय निसर्गरम्य परिसरात आहे. आपण तीर्थक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर जात असताना आपल्याला स्वयंभू अमृतेश्वर मंदिर दिसत आहे व तिथेच पवना नदी उगमस्थान आहे. आपल्याला मंदिराकडे जात असताना सुबक पायऱ्या पाहायला मिळतात. या मंदिराचा परिसर अतिशय हिरवेगार दिसतो. येथे पवना नदी उगम पावते व माळिंबा धबधबा म्हणून ओळखले जाते. येथील परिसरातला पाऊस कमी असल्यामुळे धबधब्याला जास्त पाणी दिसत नाहीये. आपल्याला मंदिरातून पवना नदीचे पाणी येताना दिसत आहे. मित्रांनो, आता आपण मच्छिंद्रनाथ गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. आपल्याला इथे देवाच्या पूजेचे साहित्याचे दुकान भरपूर संख्येने दिसत आहे. मंदिराविषयी आपण आता थोडक्यात माहिती बघूया. मच्छिंद्रनाथ गड हे बीड जिल्ह्यातील जागृत देवस्थान आहे. येथे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ यांची संजीवनी समाधी आहे. हे संजीवन समाधी मंदिर श्री क्षेत्र माळिंबा, जिल्हा बीड, महाराष्ट्र येथे स्थित आहे. मच्छिंद्रनाथ हे नवनाथांपैकी एक. त्यातील कवी नारायणचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथजी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू असल्यामुळे आपल्याला समाधीचे दर्शन घेता येत नाही, पण आपल्याला मुख दर्शन घेता येते. आपल्याला
मच्छिंद्रनाथ गडावरून मायंबा घाट दिसत आहे. आपल्याला मुख्य मंदिर भाविकांमुळे गजबजलेला दिसत आहे. समोर आपल्याला प्रसादालय दिसत आहे. मंदिराचे भव्य बांधकाम होणार असून आपल्याला इथे मंदिराचा आराखडा दिसत आहे. आपण सर्वांनी समोर मला दर्शन घ्यायचं. आपल्याला मंदिराच्या प्रसादालयामध्ये अतिशय स्वादिष्ट प्रसाद मिळताना दिसत आहे. आज मी तुम्हाला मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न केला आहे. ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा व शेअर सुद्धा करा. धन्यवाद.